स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मिरजेत वादळी वाऱ्यामुळे घरावर पडले झाड, सुदैवाने जीवितहानी टळली. मिरज शहरात बुधवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मिरजेतील ईदगाहजवळ असलेल्या चिमणी समोर एका घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक घर मालकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही गेली 4 वर्ष वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की हे झाड कट करावे, पण महानगरपालिकेने झाड कट केले नसल्याचा आरोप घर मालकांनी केला आहे. संध्याकाळच्या वेळेस अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि काही क्षणातच पावसानेही हजेरी लावली. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ईदगाहजवळ चिमणी समोरील एक मोठे झाड उन्मळून पडून थेट घरावर कोसळले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. दरम्यान वाऱ्याच्या जोरामुळे MSCBचे काही वीज खांबही कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलं असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक आणि नगरसेवक सागर वनखंडे घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवले आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. 25/6/2026 संध्याकाळच्या 7च्या सुमारास इथे मोठा पाऊस चालू झाला, मोठं वादळ चालू झालं आणि त्या वादळात माझ्या दारात असलेलं सरकारी झाड माझ्या घरावर कोसळलं आणि त्यामुळं बरंच नुकसान झालं माझ्या घरातल्या वस्तूंचं. परत आम्ही थोडक्यात आमच्या घरातल्या लोकांचा जीव थोडक्यात वाचला गेला. तर हे जे नुकसान झाले त्याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आहे. तर मी बऱ्याचदा त्यांना अर्ज केलेत ह्या 4 वर्षामध्ये, पण प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलेलं आहे. आमची कधीही तक्रार त्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही आहे. त्यामुळे हे जे नुकसान झाले ते पूर्णपणे महापालिकेची जबाबदारी आहे आणि त्यांनी ह्याबाबत माझी नुकसान भरपाई असेल ती मला द्यावी.